माझ्या मित्राची बायको नेहमी माझ्यासमोर पदराआड असायची, पण तरीही माझा मित्र मला त्याच्या घरी जेवायला घेऊन जायचा. एके दिवशी माझा मित्र त्याच्या बायकोसाठी एक सुंदर पैंजण घेऊन आला. मी माझ्या घरी परतल्यावर बायकोच्या पायात तेच पैंजण पाहून मला आश्चर्य वाटलं. मला काहीतरी संशय आला. म्हणून दुसऱ्याच दिवशी मी तिला न सांगता माझ्या मित्राच्या घरी गेलो. आत पाऊल टाकताच माझा जीव गेला, कारण आज पुन्हा संध्याकाळी रोशन मला त्याच्यासोबत घरी येण्याचा हट्ट करत होता. तुझ्या वहिनीने बिर्याणी बनवली आहे. मी स्पष्ट नकार दिला होता, कारण मला रोज रोशनच्या घरी जाणं आवडत नसे. त्याची बायको माझ्यासमोर पदराआड राहायची आणि मला ते जाणवलं. माझ्या उपस्थितीत तिला अस्वस्थ वाटत असे, पण रोशनच्या नजरेतून हे सगळं कसं लपलं ते कळत नाही. आठवड्यातून 2-3 वेळा तो मला जबरदस्तीने त्याच्यासोबत घरी घेऊन जायचा. रोशन आणि मी एकाच ऑफिसमध्ये काम करायचो. आमच्यात खूप चांगली मैत्री होती. माझे लग्न झाल्यावर तो एकदाच माझ्या घरी आला होता. तेव्हापासून त्यांनी माझ्या घरात पाऊल ठेवलं नाही. मी आज त्याला म्हणालो, नाही मित्रा, आज मी तुझ्याबरोबर येऊ शकत नाही. कारण सांग, का नाही येणार तू? तुला वहिनीसाठी लवकर घरी जायचं असेल. तो चिडवायला लागला. मला वाटलं की अशा प्रकारे तो मला सोडणार नाही, म्हणून मी दुसरं काहीतरी निमित्त काढलं. मी मान हलवली आणि म्हणालो, नाही, असं काही नाही. खरं तर माझे वडील आजारी आहेत, त्यामुळे त्यांना डॉक्टरांकडे न्यावे लागते. तुझ्याकडे आलो तर फार वेळ होईल. रोशनने होकार दिला आणि म्हणाला, तुझी ही मजबुरी खरी आहे, म्हणून मी तुझ्यावर जबरदस्ती करणार नाही. तू जा. खरं तर माझे आईवडील वेगळ्या घरात राहत होते, तर मी आणि माझी पत्नी कंपनीने दिलेल्या घरात राहत होतो. बरं, जीव वाचून ऑफिसमधून घरी आल्यासारखं वाटत होतं. पण मी घरात आल्यावर माझी पत्नी घरामध्ये नव्हती. पण हे पाहून मला आश्चर्य वाटले. त्यावेळी माझी पत्नी घरी उपस्थितीत नव्हती. असं यापूर्वी कधीही घडलं नव्हतं. दीप्ती आणि माझ्या लग्नाला 2 वर्ष झाली होती. या 2 वर्षात मी जेव्हाही ऑफिसमधून घरी परतायचो तेव्हा मला माझी बायको घरीच असायची. घरातून असं गायब होणं ही माझ्यासाठी छोटी बाब नव्हती. म्हणून मी चौकीदाराकडे गेलो आणि म्हणालो, दादा, मॅडम कुठे गेली आहे? नाही साहेब, चौकीदार खांदे वर करून म्हणाला. साहेब, त्या नेहमीप्रमाणे घरातून निघाल्या आहेत, लवकरच परत येतील. चौकीदाराने जे सांगितलं ते ऐकून मी थक्क झालो. तो काय म्हणत होता? ती नेहमीप्रमाणे घराबाहेर गेली? तर ती मग अनेकदा घराबाहेर गेली का? मग मला याची माहिती का नव्हती? ती कुठे जाते? तुला काही माहीत आहे का? तो म्हणाला, साहेब, आम्ही नोकर आहोत. घरचे मालक कुठून येतात आणि कुठून जातात हे कसं कळणार? मॅडम आल्यावर त्यांनाच विचारा. मी परत माझ्या खोलीत गेलो, पण माझे मन पूर्णपणे गोंधळले होते. मी फोन पाहिला तेव्हा त्याच्यावर रोशनचे फोन येऊन गेले होते. मी तसाच त्याला कॉल केला. तो म्हणाला, काकांची तपासणी झाली का? डॉक्टर काय म्हणतात? मी म्हणालो, नाही, वडिलांनी आज येण्यास नकार दिला होता. ते काही कामात व्यस्त होते. रोशनच्या आवाजात चिंता वाटत होती. तो म्हणाला, प्रसाद, काय बोलतोस? तू मला सांगितलंस की काकांना तपासण्याची गरज आहे. रोशनच्या आवाजात नाराजी स्पष्ट दिसत होती. मी पण खूप काळजीत होतो, म्हणून बोललो, काय करतोस मित्रा? वडिलांनी जाण्यास नकार दिला. एवढे बोलून मी फोन ठेवला. माझी पत्नी खोलीत आली तेव्हाच अर्धा तास झाला होता. ती खूप घाबरलेली दिसत होती. ती म्हणाली, प्रसाद, सॉरी, मी घरी नव्हते. तुला भूक लागली आहे का? मी मान हलवली आणि दीप्तीच्या चेहऱ्याकडे अगदी काळजीपूर्वक पाहू लागलो. ती थोडीशी घाबरलेली दिसत होती. मी बोललो, दीप्ती, तू कुठे होतीस? ती नजर हटवत बोलली, मी आपल्या शेजारच्या घरी गेले होते. माझी खूप चांगली मैत्रीण झाली आहे. मी तिच्यासोबतच असते आणि मी तिला आणखीन प्रश्न विचारले नाहीत, कारण मला माझी बायको माझ्याशी नजर चुकून बोललेली आवडत नव्हतं. बरं, तिने जेवण बनवलं. मग आम्ही जेवायला बसलो. तेव्हा दीप्ती माझ्याकडे बघू लागली. प्रसाद, तू बाबांना डॉक्टरकडे घेऊन जाणार होतास ना? नंतर काय झालं? दीप्तीचं बोलणं ऐकून मला आश्चर्य वाटलं, कारण माझ्या वडिलांना दवाखान्यात नेण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता किंवा त्यांच्या तपासणीची तारीखही नव्हती. ऑफिसमध्ये बसून मी हा मुद्दा मांडला होता,
जेणेकरून मला रोशनसोबत त्याच्या घरी जावं लागणार नाही आणि त्याच्या पत्नीलाही कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये. मी दप्तीकडे बघितलं आणि म्हणालो, मी तुला कधी सांगितलं की मी बाबांना दवाखान्यात घेऊन जात आहे? ती काही वेळ विचारात हरवली होती आणि मग म्हणाली, मी तुझ्या ऑफिसला फोन केला होता, तेव्हा मला कळालं की तू बाबांना दवाखान्यात घेऊन गेलात. म्हणून मी माझ्या मैत्रिणीच्या घरी गेले. मी मान हलवली. आज मला खूप विचित्र वाटत होतं. दीप्तीच्या बोलण्यात आणि वागण्यात खूप फरक होता. या सगळ्यांमुळे मी खूप अस्वस्थ झालो. मला रात्रभर झोप लागली नाही. चौकीदाराचे शब्द मला त्रास देत होते. खूप विचार केल्यानंतर आणि मग मी या निष्कर्षावर आलो की माझी बायको शेजारच्या घरी जात असावी, कारण मी तिच्यावर संशय घेऊ शकत नव्हतो. दीप्ती आणि माझे लग्न होऊन फक्त 2 वर्ष झाली असली तरीही आम्ही एकमेकांना लहानपणापासून ओळखत होतो. दीप्ती माझ्या वडिलांच्या मित्राची मुलगी होती. आमच्या दोघांमध्ये सुरुवातीपासूनच खूप चांगली मैत्री आणि प्रेम होतं. तिचं माझ्यावर खूप प्रेम होतं. आता आमचं लग्न झालं होतं, त्यामुळे मला तिच्यावर पूर्ण विश्वास होता. सकाळी ऑफिसला गेलो की मग रोशन माझ्यावर रागवला. तो म्हणाला, तू काल जेवायला का नाही आलास? मी तुझ्यासाठी खास बिर्याणी बनवायला सांगितली होती. तुला काय माहीत आहे, माझ्या बायकोला खूप राग आला. तुझा मित्र का आला नाही? तुम्ही मला विनाकारण कष्ट करायला लावता. मी म्हणालो, मित्रा, मी वहिनीच्या स्थितीचा विचार करून नाही आलो. त्या नेहमी माझ्यासमोर पदरा आडच असतात आणि माझ्या उपस्थितीमध्ये त्यांना अवघड वाटतं. हे मला जाणवत आहे रे, म्हणून मी नाही आलो. आणि सारखं असं तुझ्या घरी येणं बरोबर नाही. यावर रोशन म्हणू लागला, यार माझी बायको ही फक्त तुझ्यासमोरच असं करते असं नाही, तर माझा भाऊ घरी आल्यावरही ती असंच करते. मग मी माझ्या सख्ख्या भावाला घरी बोलावणं बंद करू का? मी म्हणालो, तो तुझा सख्खा भाऊ आहे. माझ्यामुळे तुझ्यात आणि तुझ्या बहिणीमध्ये भांडण व्हावं असं मला वाटत नाही. माझं बोलणं ऐकून रोशन हसायला लागला. तो म्हणाला, अरे मित्रा, माझी बायको तशी नाहीये. मला असं वाटतं की तुझी बायको तुला पाहुण्यांना आमंत्रित करण्याची परवानगी देत नाहीत, म्हणूनच तू खूप घाबरतोस. तर माझी पत्नी म्हणते, अतिथी देवो भव. मित्रा, तुझ्याशी बोलण्यात कोणीही जिंकू शकत नाही. पुढच्या वेळी तू मला फोन कर, तर मी नक्की येईन. माझे बोलणे ऐकून रोशन खुश झाला. मला वाटलं की आता रोशनच्या बायकोने त्याला मला जेवायला बोलण्यापासून रोखवावं. पण मला काय माहीत होतं की 2 दिवसांनी तो पुन्हा मला त्याच्यासोबत घरी जेवायला यायला सांगेल. यावेळी रोशन म्हणाला, तुझ्या वहिनीने पावभाजी तयार केली आहे, तुला माझ्यासोबत यावं लागेल. रोशनच्या बायकोला माझी आवडती डिश कोणती हे कसं कळलं, असा विचार करून मला आश्चर्य वाटायचं. बरं, रोशनने विचारल्यावर मला सोबत जावं लागलं, कारण यावेळी नकार देऊन मला त्याला दुखवायचं नव्हतं. संपूर्ण ऑफिसमध्ये रोशनची फक्त तोंडी मैत्री होती असं नाही. माझ्याशिवाय त्याचे 3-4 चांगले मित्रही आहेत, पण तो कधी त्यांना आपल्या घरी घेऊन गेला नाही. तर माझ्या नकारानंतरही तो राजी झाला नाही आणि त्याच्यासोबत मला त्याच्या घरी घेऊन गेला. मला पाहताच रोशनची बायको देखील खूप घाबरलेली दिसत होती. तिने काळ्या रंगाचा ड्रेस घातला होता आणि तिचा चेहरा स्कार्फने पूर्णपणे झाकला होता. पण तरीही ती भांडी ठेवत असताना भांडी घसरल्याचा आवाज आला की भांडी ठेवणाऱ्याचे हात थरथरत होते. बरं, जेवण तयार झालं की मी आणि माझा मित्र जेवायला बसलो. मग मला दीप्तीचा विचार आला. मी म्हणालो, यार तुझ्या वहिनीची काळजी वाटत आहे. मी तिला फोन करून सांगावं म्हणतो की मला परत यायला उशीर होईल. माझं बोलणं ऐकून रोशनला जोरदार ठसका लागला. मी पटकन त्याला पाण्याचा ग्लास दिला, पण तरीही त्याचा खोकला थांबत नव्हता. मग तो म्हणाला की जर तू वहिनीला फोन करून छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या तर तिच्या मनातील तुझा दर्जा जाईल. त्यांना तुझी वाट पाहू दे. वाट पाहण्याने प्रेम वाढतं. साहेब, आपले हे मानविचार स्वतःकडे ठेवा. आम्हा दोघांचं लहानपणापासूनच खूप प्रेम आहे. हे ऐकून रोशनचे हसू फिकं पडलं होतं. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळेच भाव दिसत होते जे मला समजत नव्हते. मी मोबाईल उचलला आणि दीप्तीचा नंबर डायल केला. तेवढ्यात बेल वाजू लागली आणि काही वाटल्याने मी कानावरून फोन काढला. दीप्तीचा मोबाईल किचनमध्ये आहे असं वाटत होतं, पण आता आवाज बंद झाला होता. मी पुन्हा फोन कानाला लावून पाहिला. तेवढ्यात दीप्तीचा आवाज तिकडून आला. तुम्ही कुठे आहात? मी कुठे जाणार नाही, मी घरी आहे. तूच सांग कुठे आहेस? मी तुझी किती वाट पाहत आहे. मी म्हणालो, मला माफ कर, मी तुला सांगायला विसरलो होतो.
खरं तर मी रोशनच्या घरी आलो आहे. मी जेवण केलं आहे. तू पण जेवण करून घे. जेवण संपवून मी माझ्या घरी आलो होतो. घरात शिरल्यावर काहीसे वाटल्याने मी क्षणभर थांबलो. मी चौकीदाराला विचारले, भाऊ जेवण झालं का? आणि इकडच्या तिकडच्या गोष्टी केल्यानंतर मला त्याच्या बोलण्यातून जाणवलं की दीप्ती 20 मिनिटापूर्वीच घरी आली आहे. आज काय म्हणाल्या मॅडम? ती अवघ्या 20 मिनिटापूर्वीच परतली. मला याचं आश्चर्य वाटलं, कारण मी दीप्तीला तासाभरापूर्वीच फोन केला होता आणि ती मला सांगत होती की मी घरी आहे. ती तिच्या गोष्टी माझ्यापासून का लपू लागली ते मला कळत नाही. मी माझ्या खोलीत आलो तेव्हा दीप्ती तोंड फुगून बसली होती. मी जाऊन तिच्या समोर बसलो आणि म्हणालो, काय झालं आहे? तू खूप रागात दिसत आहेस. यावर ती म्हणाली, मग आता मला राग येणार नाही का? तू रोज तुझ्या मित्राच्या घरी जातोस. तू मला टाळत आहेस. असं वाटतं की मित्राच्या नावाखाली तू दुसरीकडे जात नाहीस ना? मी तिचा चेहरा काळजीपूर्वक पाहिला आणि मी म्हणालो, दीप्ती, असं होतं की एखाद्या व्यक्तीला असं वाटतं की प्रत्येकजण त्याच्यासारखाच आहे. तो स्वतः फसवणूक करतो आणि दोष दुसऱ्यावर टाकतो. हे ऐकून दीप्तीचा चेहरा फिका पडला. ती घाबरून म्हणाली, तुला काय म्हणायचं आहे? आपण कोणत्या प्रकारच्या गोष्टीबद्दल बोलत आहात? मी हसलो आणि म्हणालो, मी फक्त गंमत करत होतो. तू खरंच घाबरली होतीस? माझे ऐकून तिचे शब्द घशात अडकले. मोठ्या कष्टाने ती म्हणाली, नाही, मी कशाला घाबरू? मला तुझं आश्चर्य वाटतं की आधी तू मला न सांगता घरातून निघून जातो, नंतर माझ्या प्रश्नांची उत्तरं देण्याऐवजी इकडचं तिकडचं बोलत फिरतोस. मी दीप्तीचा हात धरून म्हणालो, जेव्हा कोणी न सांगता घरातून निघून जातो मग काय होतं? हे चुकीचं ठरलं असतं, असं दीप्ती बनू लागली. पती पत्नी हे एकमेकांचे आरसे आहेत. ते एकमेकांचे सोबती आहेत. प्रत्येक गोष्ट त्यांनी एकमेकांशी शेअर करावी. न सांगता घर सोडणं ही वाईट गोष्ट आहे, नाही का? पती न सांगता घरातून निघून गेल्यावर मग ती वाईट गोष्ट आहे की हा कायदा दोघांनाही लागू होतो? दीप्तीला राग आला. तिने त्याचा हात सोडला आणि बाहेर गेली. ती म्हणू लागली, रोशनच्या घरून काय खाऊन येतो माहीत नाही, पण त्याची चर्चा कधीच संपत नाही. ती बाहेर गेल्यावर मला प्रश्न पडत होता की ती माझ्याशी खोटं बोलून बाहेर का जाईल? तीही मला अगदी थेटपणे सांगू शकते, तू फोन केलास तेव्हा मी घरी नव्हते, मी माझ्या मैत्रिणीच्या घरी गेले होते, की निघण्यापूर्वी ती मला मेसेज करू शकते ना? मग ती माझ्यासमोरच घराबाहेर पडल्यासारखी का वागते? आज मी दीप्तीबरोबर अशा काही गोष्टी बोलत होतो जेणेकरून कदाचित ती घाबरून जाईल आणि मला संपूर्ण सत्य सांगेल, पण त्याऐवजी ती मलाच दोष देत निघून गेली. याचा अर्थ ती कुठे गेली हे मला तिला सांगायचं नव्हतं, तर माझी बायको कुठे जाते हे जाणून घेणं माझं कर्तव्य होतं. ती संकटात आहे का? माझ्या पत्नीची सुरक्षा माझ्यासाठी सर्वोपरी होती. मला वाटलं की मी स्वतः शोधून काढेन, म्हणून मी चौकीदाराची मदत घेण्याचं ठरवलं. सकाळी ऑफिसला जाण्यापूर्वी मी वॉचमनला इशारा करून घराबाहेर बोलवलं होतं. मी बोललो की मॅडम किती वाजता घरातून बाहेर पडतात आणि परत कधी येतात? तेव्हा तो म्हणाला, जेव्हा तुमची ऑफिसची सुट्टी होते तेव्हाच त्या घरातून बाहेर पडतात आणि तुम्ही येण्याआधीच त्या येतात. चौकीदाराचे आभार मानून मी तिथून निघालो. चौकीदाराने मला माहिती दिली होती, त्यावरून मला हे कळलं होतं की मी रोशनच्या घरी जात आहे हे कोणत्या ना कोणत्या प्रकारे आधीच कळत असणार आहे. आता विचार करण्यासारखी गोष्ट अशी होती की जर मी माझ्या बायकोला माझ्या रोजच्या दिनचर्येबद्दल सांगितले नाही तर तिला माझ्या रोजच्या दिनचर्येबद्दल कोण सांगणार? माझा दीप्तीवर आंधळा विश्वास होता, त्यामुळे ती मला कोणत्याही प्रकारे फसवत होती यावर माझा विश्वासच बसत नव्हता. पण तरीही या सगळ्या गोष्टी मला त्रास देत होत्या आणि मला काही निष्कर्षापर्यंत पोहोचायचं होतं. या दिवसात मला खूप काळजी वाटत होती. रोशनलाही माझी अडचण कळाली. तो म्हणाला, काय झाले प्रसाद? आजकाल तू खूप अस्वस्थ दिसत आहेस. आता त्याला काय सांगू की माझी बायको मला न सांगता घरातून बाहेर जात आहे आणि मला तिची काळजी वाटत राहते. मी प्रकरण तयार केलं आणि म्हणालो की माझ्या वडिलांमुळे दुखी होतो. त्यांचा रक्तदाब सामान्य नाही आणि हे खरंही होतं. काका वेळेवर औषधं घेतात ना? रोशनने मला विचारलं. मी बोललो, मी माझ्या धाकट्या भावाला फोन करून विचारलं. तो म्हणाला की तो वडिलांसोबत सावलीसारखा राहतो. वडिलांचे औषधही बदललं आहे, पण ते बरं होत नाहीये. रोशन म्हणाला, ही अत्यंत चिंतेची बाब आहे. मी देवाकडे प्रार्थना करतो की तुझे वडील लवकर बरे होऊ. तू चल माझ्याबरोबर, चल बाजारात.
आज माझ्या पत्नीचा वाढदिवस आहे आणि मला तिच्यासाठी भेटवस्तू खरेदी करायची आहे. जरा बाजाराला भेट दिली तर तुझाही मूड फ्रेश होईल. मी नाही म्हणून मान हलवली आणि म्हणालो, नाही मित्रा, मी येऊ शकत नाही. पण तो रोशन आहे. माझे म्हणणे तो कसे मान्य करेल? तो आग्रह करू लागला आणि तो मला त्याच्या मैत्रीचे वचन देऊ लागला. मला राग आला. तू नेहमी लहान मुलांसारखा का हट्ट करत असतोस? कधीतरी दुसऱ्याची असहाय्यता समजून घेतली पाहिजे. ते मला काही माहीत नाही प्रसाद, पण मला तू यायला हवास माझ्यासोबत. मला फारसा अनुभव नाही भेटवस्तू घेण्याचा अनुभव नसल्यामुळे मला त्याच्यासोबत जावं लागलं. मी जड अंतकरणाने त्याच्याबरोबर गेलो, पण खरं सांगायचं तर आज मला त्याचा खूप राग येत होता. पण तो जळूसारखा चिकटला होता. ज्या दिवशी माझी रोशनची मैत्री झाली त्या दिवसाला मी खूप शिव्या देत होतो. तो खूप विचित्र प्रकारचा माणूस होता. त्याला इतर लोकांच्या समस्यांची चिंता नव्हती, फक्त त्याचेच ऐकावे अशी त्याची इच्छा होती. घरच्या परिस्थितीमुळे मी खूप काळजीत होतो. त्यावर रोशन माझ्यावर लक्ष ठेवून होता. ऑफिसमध्ये त्याचे इतर अनेक मित्र होते आणि मी एकटा नव्हतो. तरीही कळत नाही का तो मला सोबत घेऊन जातो सगळीकडे. आम्ही बाजारात गेलो. तो मला म्हणाला, माझ्या पत्नीसाठी पैंजण विकत घ्यायचं आहे. कृपया डिझाईन निवडण्यात मला मदत करा. मला पण घरी लवकर जायचं होतं, म्हणून मी त्याला मदत करू लागलो. तेवढ्यात माझी नजर एका अतिशय सुंदर पैंजणावर पडली. ते इतकं सुंदर कोरलं होतं की नुसतं बघून मन प्रसन्न होत होतं. हे घे, हे वहिनीला पण आवडेल. रोशनने माझ्या आवडीचं पैंजण विकत घेतलं होतं आणि मग आम्ही घरी आलो. आज दीप्ती घरी होती. मला पाहून तिला आनंद झाला. आजकाल मी इतका चिंतेत होतो की मी आनंदी राहणेच विसरलो होतो. दीप्ती येऊन माझ्याजवळ बसली आणि बोलू लागली. ती काही वेळ इकडचं तिकडचं बोलत राहिली. मी होकार देत उत्तर देत राहिलो. मग ती म्हणाली, प्रसाद, तुझी रोशनशी मैत्री कशी झाली? तिच्या प्रश्नाने मला धक्काच बसला. आता मला कळालं की जेव्हापासून दीप्ती आणि माझं लग्न झालं होतं, प्रत्येक संभाषणात ती रोशनला कशी तरी आणायची आणि मला त्याच्याबद्दल प्रश्न विचारायची. तिला त्याच्यामध्ये इतका रस का होता हे मला कळत नव्हतं. मी म्हणालो, 1.5 वर्षापूर्वीच माझी मैत्री झाली. लग्नानंतर माझी त्याच्याशी मैत्री झाली. माझ्या आधी ऑफिसमधल्या अनेक मुली त्याचे मित्र होते, पण माझ्याशी मैत्री झाल्यावर त्याने सगळ्यांना मागं टाकले. आता तो माझ्याशी सतत बोलत असतो. तो मला त्याच्याबरोबर सर्वत्र घेऊन जातो, अगदी त्याच्या घरीही. पण मी नकार दिला, कारण त्याची बायको नेहमी बुरखा घालून राहते आणि मला रोज घरी जाणं आवडत नाही. पण हा रोशन मला समजत नाही. तो प्रत्येक गोष्टीत माझ्यावर विजय मिळवतो. आता मी पण त्याला कंटाळलोय. एखाद्याच्या प्रामाणिकपणाने आणि प्रेमाने त्रास देऊ नये. तो एक भाग्यवान व्यक्ती आहे ज्याला खरे मित्र सापडतात. मी मान हलवली. आज मी दीप्तीला रोशनबद्दल सविस्तर सांगितलं होतं. तेवढ्यात दीप्ती माझा हात धरून म्हणाली, रोशन आपली फसवणूक केल्याचं कधी कळलं तर? मग तुम्ही काय कराल? दीप्तीच्या या प्रश्नाने माझे कान टवकारले. मी बोललो, कसली फसवणूक? व्यवसायात की वैयक्तिक आयुष्यात? दीप्ती वैयक्तिक आयुष्यात बोलली. म्हणजे जर तुमचा मित्र तुमचा हक्क हिरावून घेत असेल तर तुम्हाला खूप खोलवर काहीतरी हवं आहे आणि रोशनने ते तुमच्याकडून काढून घेतलं तर तुम्ही काय कराल? दीप्तीच्या या प्रश्नाने मला खूप अस्वस्थ केले. रोशन आणि दीप्तीचे अनेक कोडी ते एकमेकांशी जुळत होते. मी म्हणालो, दीप्ती, जे काही माझं आहे ती गोष्ट मला सोडून रोशनकडे कधीच जाणार नाही. दीप्ती म्हणाली, भले ते कधी झालं, मग तुम्ही त्याच्याशी कसे वागाल? तू त्याच्याशी आपली मैत्री संपवशील का? मी अस्वस्थ झालो आणि बाजू बदलून म्हणालो, किती फालतू प्रश्न विचारला आहेस. उठ, माझ्यासाठी चहा बनवून आण. दीप्ती खूप अस्वस्थ झाली होती, पण ती काही न बोलता किचनमध्ये गेली आणि मी आत गेलो. आता मला सर्व काही माझ्यासमोर पूर्णपणे उघड करायचं होतं, परंतु मला काहीच सुगावा नव्हता. मी ठरवलं होतं, हे रहस्य उघड करण्यासाठी मी शक्य ते सर्व प्रयत्न करेन. यासाठी मला दीप्तीवर साम दाम दंडभेद याचा वापर करावा लागला तरी चालेल. मी मागे हटणार नाही. पण निसर्गाच्या मनात काही वेगळंच ठेवलं आहे, हे मला फारसं माहीत नव्हतं. तो मला सर्व काही देण्यास खुला आहे. त्याचं झालं असं की मी दुसऱ्या दिवशी ऑफिसमधून परतल्यावर दीप्तीने तीच पैंजण घातली होती. हे पाहून मला धक्काच बसला. पैंजण पाहून मी थक्क झालो. आता मला समजलं, रोशन आणि दीप्ती यांचे एकमेकांशी नक्कीच काही नाते आहे. मी म्हणालो, एवढं सुंदर पैंजण कुठून आणलं? तुझ्या पायावर खूप छान दिसत आहे.
ती हसून मला म्हणाली, तू ऑफिसला गेल्यावर मी अनेकदा माझ्या मैत्रिणीच्या घरी जाते. त्याच मैत्रिणीने मला ते दिले. मी मान हलवली. आता मी पूर्ण प्लॅनचा विचार करू लागलो. तर दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेल्यावर रोशनला सांगितलं, आज मी तुझ्या घरी जेवायला जाईन. तुझ्या बायकोला काही चांगलं जेवण बनवायला सांग. तेव्हा तो खूप आनंदी झाला आणि त्याने लगेचच थोडं दूर जाऊन बायकोला फोन करून सांगितलं. सुट्टीला 1 तास बाकी होता. मग रोशनला न सांगता गुपचूप ऑफिसमधून निघालो आणि त्याच्या घराकडे निघालो. घरी पोहोचताच मी अचानक दरवाजा उघडून आत शिरलो. मग समोरचं दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली, कारण तिथं दीप्ती होती. मला बघून ती घाबरली. मी पुढे सरकलो आणि तिला म्हणालो, तू इथे आणि या लोकांना कसं ओळखतेस? ती रडायला लागली आणि पाया पडायला लागली आणि म्हणाली, प्रसाद, माझं ऐक, मी तुला फसवलं नाही. प्रसाद, तुझ्या वडिलांच्या मित्राला 2 जुळ्या मुली झाल्या होत्या हे तुला माहीत आहे. दोघांचं दिसणं सारखंच होतं. दीप्तीशी तुझी एंगेजमेंट झाली होती. तू पण तिच्यावर खूप प्रेम करायचा. पण लग्नाची तारीख ठरली तेव्हा ती थोडी घाबरली होती. मला शंका होती की काहीतरी नक्कीच चुकीचं आहे. मी तिला अनेक वेळा विचारलं, पण तिने मला आतली गोष्ट सांगितली नाही. लग्नाचा दिवस आल्यावर दीप्तीने घरातून पळून गेली. तिने पत्र लिहिलं होतं, ज्यामध्ये तिने सांगितलं की तिला दुसरा मुलगा आवडतो आणि ती त्याच मुलासोबत पळून जात आहे. हे सर्व वाचून कुटुंबियावर संकट कोसळलं होतं. वडिलांनी माझ्यासमोर हात जोडले आणि म्हणाले, तृप्ती, तू आमची इज्जत वाचव. तू दीप्तीच्या जागी वधू बन. आणि मला त्यांचं म्हणणं मान्य करावं लागलं. मी वधू बनले आणि तुझ्यासोबत लग्न करून तुझ्या घरी आले. मागून कुटुंबियांनी तृप्तीच्या हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचं नाट्य घडवलं. मी निर्दोष होते, पण तरीही माझ्या कुटुंबियांनी मला मारलं. तेव्हापासून आजपर्यंत मी दीप्ती म्हणून तुझ्यासोबत राहत आहे. एक दिवशी रोशन घरी जेवायला आला. मी त्याला ओळखत नव्हते, पण माझ्या आणि दीप्तीच्या साम्य असल्यामुळे त्याने मला ओळखलं. जेव्हा त्याने घरी जाऊन दीप्तीला ही गोष्ट सांगितली, तेव्हा तिने मला कॉल केला आणि आमचा पुन्हा संपर्क झाला. आणि तो तुम्हाला जबरदस्तीने त्याच्या घरी घेऊन जायचा, जेणेकरून मला आणि माझ्या बहिणीला एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळेल. तू आणि रोशन लाऊंजमध्ये बसायचा, तर आम्ही दोघी एकाच खोलीत बसलो. मग मी मागच्या दारातून बाहेर पडून तुझ्या आधी घरी पोचायचे. तुझ्या ऑफिसच्या वेळेत मी घर सोडलं नाही, कारण तू अचानक घरी आलास तर घरी आल्यावर तू मला विचारशील कुठे गेली. मग मी तुला काय उत्तर देऊ? बरं, ज्या दिवशी मला तुझ्या घरी जायचं होतं त्या दिवशी ती मला तुझ्या आधी फोन करायचे, म्हणूनच तुम्हाला कधीच कळू शकलं नाही. यावेळी दीप्तीही स्वयंपाकघरातून बाहेर आली होती. ती माझ्यासमोर हात जोडून रडू लागली. ती म्हणाली, प्रसाद, मला माफ कर. जणू मी दुसऱ्याच्या प्रेमात पडायला लागले होते आणि लग्न तुझ्यासोबत करून तुझी फसवणूक करणं मला योग्य वाटत नव्हतं. हा तुझ्यावर फार मोठा अन्याय झाला असता, म्हणून मी घरातून पळून गेले. तृप्तीमध्ये तुला माझ्यापेक्षा चांगली पत्नी मिळाली आहे. कृपया मी जे केले त्याची शिक्षा तिला देऊ नको. मी तृप्तीचा हात धरून तिला माझ्या घरी आणलं. मी रोशनशी बोलणं बंद केलं आहे, तर तृप्ती दररोज मला समजवण्याचा प्रयत्न करते आणि मी रोशन आणि दीप्ती यांच्याशी समेट घडून आणावा असं मला वाटतं. पण मी अद्याप कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू शकलो नाही. तुम्ही मला सांगू शकाल काय करावं?